ते 6 महिने फक्त आईचं आणि आईचंच दूध. जर आईला काही त्रास असतील, दूध पाहिजे तितकं व्यवस्थित येत नसेल, तर त्याच्यामध्ये इतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आयुर्वेदाने दाईचा पण यूज करणं, वापर करणं सांगितलेलं आहे, की म्हणजे जिला पाना फुटतोय, दूध येत आहे, अशा जिला कोणताही आजार नाहीये, अशा दुसऱ्या आईचं सुद्धा दूध आपण देऊ शकतो बालकाला, किंवा गाईचं दूध वापरू शकतो. शेळीचं दूध अतिशय चांगलं आहे. शेळीचं दूध जर मिळालं नाही तर गाईचं दूध औषधांनी सिद्ध करून किंवा नुसतं सुद्धा द्यायला काहीच हरकत नाही. ज्यावेळेला मूल जन्माला येतं त्यावेळेला पहिल्यांदा एरंडेल तेल आणि मध ह्यांनी जर चाटण दिलं तर नको असणारा कफ कमी व्हायला मदत होते, वात कमी व्हायला मदत होत असते. त्याच्यानंतर सतत सुवर्ण भस्म किंवा सुवर्णाचं प्राशन करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. पहिला जनरली 15 दिवसांनंतर किंवा 1 महिन्यानंतर बालगुटी नावाचं खूप सुंदर औषध आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, की लहान मुलांना जनरली पहिल्या 1 वर्षामध्ये 2 वर्षांमध्ये कोणकोणत्या तक्रारी होत असतात, जनरली कॉमनली कोणते आजार होत असतात ते होऊ नये म्हणून सगळी औषधं, मग मुरुड शेंग असू देत, पिंपळी असू देत, बाळ हिरडा असू देत, यासारखी